आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर सुरू करणार आहे आणि सदर महालक्ष्मी योजनेनुसार प्रत्येक महिलेला महिन्याला 3,000 रुपये 3,000 रुपयाचं मानधन देणार आहे. त्याचबरोबर सदर योजना लागू करताना कोणतीही अट घातली जाणार नाही, हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर कुटुंबासाठी 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा योजना औषधासहित ही महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लागू होणार आहे. त्याबरोबरच कृषी समृद्धी नावाची एक योजना लागू केली जाणार आहे. सदर योजनेनुसार 3 लाख रुपयापर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे, थकबाकी आहे, अशा लोकांचं 3 लाख रुपयाचं कर्ज सरसकट माफ केलं जाणार आहे. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनभर भत्ता दिला जाणार आहे. त्याचबरोबर बेरोजगार युवकांना शब्द या नावाची योजना आणण्यात आलेली आहे. सदर योजनेनुसार बेरोजगार युवकांना 4,000 रुपये स्टायफंड महिन्याला दिला जाईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना केली जाईल. सदर जनगणनेनुसार ज्या ज्या जातीचे जेवढी संख्या असेल त्या प्रमाणात मग सगळ्या समाज घटकांना आरक्षणाचा फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी ही मोठ्या प्रमाणात जातीनिहाय जनगणनेनुसार आरक्षण देण्यात येईल. यामुळं आरक्षणावरून होणारे वाद संघर्ष हे सगळे संपतील आणि महाराष्ट्राला एक पुण्याचं सुसंस्कृत राज्य म्हणून जी आपली प्रतिमा आहे ती प्रतिमा जपायला मदत होईल. त्या दृष्टीने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उद्या शरीफ फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला वहिनी पवार यांचा इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी निमगाव केतकी येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर 17 तारखेला सकाळी 9 वाजता काठी येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांची हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. त्याच दिवशी 17 तारखेला दुपारी 12 वाजता मोजे अंथरुणे येथे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी कर्जत जामखेडच्या युवा आमदार महाराष्ट्राचे युवा नेते रोहितदादा पवार यांची सभा होणार आहे. त्याच दिवशी 17 तारखेला दुपारी 1:30 वाजता भिगवण येथे रोहितदादा पवार यांचे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी जाहीर सभा होणार आहे. 17 तारखेला दुपारी 4 वाजता संसद येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची संसद येथे सभा होणार आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 18 तारखेला दुपारी 1 वाजता इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या सांगतेसाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची इंदापूर येथे सभा होणार आहे. हे आपणामार्फत लोकांपर्यंत जावं या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. सर, कुठेतरी बघायला गेलं तर एका बाजूला पवार कुटुंबियातील योगेंद्र पवार असतील किंवा रोहित पवार असतील हे स्वतः उमेदवार आहेत, परंतु ते योगेंद्र पवार यांच्या मातोश्री आणि स्वतः उमेदवार असलेले रोहित पवार हे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सभा घेणार आहेत. कुठेतरी याच्यातून मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय का की पवार कुटुंबियांनी हर्षवर्धन पाटील यांना विजयी करण्यासाठी मनावर घेतलेला आहे? हो, प्रश्नच नाही. पवार कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हर्षवर्धन पाटील यांना प्रवेश देताना हर्षवर्धन पाटलांचं महत्त्व किती आहे ते त्याच दिवशी त्यांची उमेदवारी महाराष्ट्रात पहिल्यांदा हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली आदरणीय पवार साहेबांनी. जाहीर सभेत दुसऱ्या कोणाची आजपर्यंत उमेदवारी जाहीर केली नव्हती. प्रवेशाच्या दिवशीच हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर करून आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटील त्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे नेते आहेत हे इंदापुरातल्या सभेतच दाखवून दिलेलं आहे.
त्यामुळे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत. अपक्ष उमेदवाराचा आपल्याला काय फटका बसेल आपल्या उमेदवाराला? हे बघा, जनतेचं मतदान हे पक्षाच्या धोरणावर, ध्येय धोरणावर, कार्यक्रमावर, पक्षाचा नेता, राज्याचं नेतृत्व कोण करणार आहे, राज्यात कोणाचं सरकार येणार आहे यावर होत असतं. पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाचा जाहीरनामा यावर मतदान होत असतं. त्यामुळं जे पक्षाचे उमेदवार असतात त्याला पक्षाचा पाठिंबा असतो, पक्षाच्या नेतृत्वाचा पाठिंबा असतो, त्या दृष्टीने मतदान होत असतं. त्यामुळं पक्ष पाठीशी असल्यावरती काय अडचण येण्याचं काय मला तर काही कारण वाटत नाही. आदरणीय पवार साहेबांसारखं नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या सर्व समाज घटकांना सामावून घेणारा पक्ष आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांच्या पाठीशी आहे. त्यामुळे काय अडचण येईल असं मला वाटत नाही. या सर्व प्रक्रियेत हर्षवर्धन पाटील कुठेतरी एकटे पडले आहेत असं वाटतं. हर्षवर्धन पाटील कधीच एकटे पडणार नाहीत, कारण त्यांच्या मागे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस, आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, जयंत पाटील आणि धर्मनिरपेक्ष विचाराला मानणारा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रात रुजवणारा मोठा समाज आणि मोठी जनशक्ती हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी आहे. त्यामुळे काय ते एकटे पडायचा प्रश्नच येत नाही. सकाळी अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांनी हर्षवर्धन पाटील आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाची बी टीम आहे असं म्हणून आमची बदनामी करत आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी असं म्हणले की आम्ही त्यांना विनंती करतो की आमची बदनामी करू नये. असं याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? प्रवीण भैया माने काय म्हणले ते काय मला माहीत नाही. त्याबद्दल जे मला माहीत नाही त्याबद्दल मी प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. मयूर पाटील यांनी निषेध व्यक्त केला, तेही मी काय पाहिलेलं नाही, त्यामुळे त्याबद्दल काय बोलणार. त्यांच्या बोलण्यात असे आले की एकंदरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष यांनी त्यांच्या कुटुंबियाला एक प्रकारे धमकीवाजा शब्द वापरलेला आहे. एकंदरीत ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानुसार लोकशाही प्रस्थापित झालेली आहे. लोकशाही प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा, निवडणुकीला उभा राहण्याचा, निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. आणि तो राज्यघटनेने दिलेला, आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे. आणि त्या हक्काचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे, तरच आपली लोकशाही भारतात जिवंत राहू शकेल. त्यामुळे लोकशाही प्रणालीत प्रत्येकाला मत व्यक्त करत असताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा पाळून मत व्यक्त करणं हे अभिप्रेत आहे सुसंस्कृत समाजाकडून. आता आपण पंचसूत्री योजनांबद्दल माहिती दिली. आपल्याला महाराष्ट्रातील जनता ही पंचसूत्री योजना कितपत फायदेशीर ठरेल? म्हणजे नक्कीच फायदेशीर ठरेल. या पंचसूत्री योजनेमुळे सर्व समाज घटकाला न्याय मिळेल. सर्व समाज घटक त्याच्यात अंतर्भूत केलेले आहेत. आमच्या महिला भगिनी असतील, बेरोजगार युवक असतील, आमचा शेतकरी असेल, किंवा ज्यांना आता आरोग्याविषयी फार मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढलेल्या आहेत आरोग्याच्या, आणि वैद्यकीय खर्च परवडत नाही. आणि आपल्याकडे विमा उतरवायची म्हणजे विम्याचं सुद्धा तेवढं कव्हरेज नसतं. त्यामुळं आरोग्य विमा सामुदायिक पातळीवर त्या कुटुंबाला औषधाचा आणि दवाखान्याचा खर्च याच्यासाठी 25 लाखापर्यंत विम्याची योजना हे सगळ्या समाज घटकांना घेऊन झालेली योजना आहे. परत आता सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललंय महाराष्ट्रातलं. ओबीसी विरुद्ध मराठा, आदिवासी विरुद्ध धनगर हे समाज घटकात भांडणं लागतं. ते सर्व संपवण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने फार मोठं महाविकास आघाडीने चर्चा करून प्रत्येक समाजाचं लोकसंख्या समोर येईल त्या प्रमाणात त्या समाजाला आरक्षणाची टक्केवारी देता येईल. त्यामध्ये कधीही कुणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं समाज व्यवस्थेची रचना केली जाईल. त्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य चांगलं राहण्याला तुम्ही मदत केली. अनेक जण राष्ट्रवादी आणि शरद पवार गटामध्ये येण्यास उत्सुक असल्याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे. हो आहे की, बरेच जण येत आहेत, संपर्क करतायत. आदरणीय पवार साहेबांशी संपर्क करतायत, आदरणीय सुप्रियाताईंशी करतायत, कोल्हे साहेबांशी करतायत, जयंत पाटलांशी करतायत, हर्षवर्धन पाटलांशी करतायत. आणि अशा व्यक्ती जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत असतील
आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर बळकट होत असेल, त्याला पाठिंबा मिळत असेल, तर त्या सगळ्यांचं स्वागत करायचं. जे गयाराम पुढारी आहेत त्यांचा फटका कुठं तर बसेल असं वाटतं तुम्हाला? हे बघा, ही निवडणूक तत्वावर लढली जाते. निवडणूक आपण जो प्रोग्राम जनतेसमोर मांडतो आणि जनतेचा ज्यांच्यावर विश्वास असतो नेतृत्वावर, उमेदवारावर, आता शरद पवारांसारखे नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं, उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, नंतर आपले राहुल गांधी, ही मोठी नेते मंडळी आहेत. ह्या नेतृत्वावर विश्वास आहे. हर्षवर्धन पाटलांसारखा 20 वर्ष प्रशासनात काम केलेला माणूस, अनुभवी सुसंस्कृत नेता उमेदवार आहे. या सगळ्या परिस्थिती पाहून लोक जनता मतदान करत असते. जनता कुणाच्या सांगे वांग्यावर मतदान होईल असं मला काही वाटत नाही. विरोधी उमेदवार दत्तात्रय भरणे विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतायत. तुम्ही तालुक्यात प्रचार दौऱ्यानिमित्त फिरत असताना तुम्हाला जाणवलं खरोखर विकास झालाय? नाही, विकास झालाच नाही. विकास जर झाला असता तर त्यांना बाकीचे अवडंबर करायचं कारणच पडलं नसतं. विकास जर केला असता तुम्ही तर लोकांना तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी केल्या तुम्ही, त्याची चर्चा इलेक्ट्रॉनिक मीडियापासून प्रिंट मीडियापर्यंत सगळीकडे गेले अनेक दिवस चाललेले आहे. त्या सगळ्या गोष्टी करायची गरज पडली. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही सर्वजण आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा हार्दिक अरे त्या आभार. काकाचं बघ, काका अरे थांबा येतो भाऊ. काकासाहेब, आज काही काँग्रेसचे नेते म्हणजे राज्य पातळीवर त्यांनी सरचिटणीस आहे म्हणून सांगितलं, जे बोंग नावाचे जे व्यक्ती आहेत आणि कोण उपाध्यक्ष कोण आहे ते काँग्रेसचे, त्यांनी परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे, काही पाठिंबा दिलेला आहे. तर कसं बघता ते तुम्ही काँग्रेस? पहिला जो राजीनामा दिला आहे त्यामुळे ती काँग्रेसमध्ये नाही, त्यांनी पण सांगितलं की आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते नाही, त्यांनी आधीच मार्केट कमिटी इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे ते काँग्रेस पक्षाने त्यांचा राजीनामा त्यांनी अधिकृत सांगितलंय, अधिकृत पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्याच्याबद्दल तुमचं मत जाऊ द्या. नाही मोठं